जिसकी सोच ने कर दिया कमाल, जिसकी सोच ने कर दिया कमाल, बदल दिया जिसने देश का हाल, बदल दिया जिसने देश का हाल, जिसने पढ़ाया सत्य और अहिंसा का पाठ, जिसने पढ़ाया सत्य और अहिंसा का पाठ, वो थे हमारे गांधी बापू महान, वो थे हमारे गांधी बापू महान। नमस्कार, मी आकांक्षा भीमराव वानोळे, राहणार कोडोली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर, इयत्ता 8वी मध्ये श्री वारणा विद्यालय वारणानगर येथे शिकत असून मी गांधी रिसर्च फाउंडेशन द्वारा महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत गांधीजींची 3 माकडं आजच्या आव्हानांचे उपाय हा विषय मांडत आहे। आज मला गांधीजींच्या 3 माकडांवर आधारित तत्वज्ञानावर आणि ते आजच्या आव्हानांसाठी कसे उपयुक्त आहेत यावर बोलण्याची संधी मिळत आहे। मित्रांनो, महात्मा गांधीजी हे शांततेचे, अहिंसेचे व नैतिकतेचे महान पुरस्कर्ते होते। त्यांचे 3 माकडांचे तत्वज्ञान हे अत्यंत साधे पण खूप शक्तिशाली आहे। वाईट बोलू नका, वाईट पाहू नका व वाईट ऐकू नका या तत्वांनी आपल्याला सदाचरणाचे महत्त्व पटवून दिले आहे। आजच्या काळात सामाजिक, वैयक्तिक व तांत्रिक आव्हाने पाहता हे तत्वज्ञान अधिकच महत्त्वाचे ठरते। 3 माकड़ों ने सिखाया हमें जीवन में कैसे चले सही, 3 माकड़ों ने सिखाया हमें जीवन में कैसे चले सही, पहला माकड़ कहे ये बात, बुरा न देखो रखो सच्चाई साथ। म्हणजेच महात्मा गांधीजींचे पहिले तत्वज्ञान ते असे की वाईट पाहू नका, म्हणजेच सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। तर गांधीजींनी आपल्याला शिकवले की नकारात्मकता टाळावी। आजच्या काळात न्यूज मीडिया, सोशल मीडिया व मनोरंजन क्षेत्रामध्ये नकारात्मकता भयानक वाढली आहे। सतत नकारात्मक बातम्या, नकारात्मक दृश्य पाहणे आपल्याला मानसिक ताण, चिंता व नैराश्याकडे नेऊ शकते। याचा परिणाम म्हणून आपला दृष्टिकोनही नकारात्मक होऊ शकतो। परंतु गांधीजींच्या वाईट पाहू नका या तत्वानुसार आपण नकारात्मक गोष्टींना दुर्लक्षित करून सकारात्मक गोष्टी पाहू शकतो। सकारात्मक विचार, प्रेरणादायक गोष्टी पाहणे आणि चांगल्या कार्यामध्ये लक्ष देणे हे मानसिक आरोग्य व सामाजिक संतुलन राखण्यास नक्कीच मदत करेल। तुमचे शब्द निवडून वापरा, तुमचे शब्द निवडून वापरा। एकदा बोललेले शब्द परत येत नाहीत, ते फुलासारखे सुगंधी किंवा तलवारीसारखे घातक असू शकतात। म्हणजेच महात्मा गांधीजींचे दुसरे तत्वज्ञान ते असे की वाईट बोलू नका। आजच्या समाजातील एक मोठे आव्हान म्हणजे द्वेषमूलक भाषा, अपशब्द आणि नकारात्मक टिप्पण्या। आज इंटरनेटच्या युगात काही लोकांसाठी इतरांवर टीका करणे किंवा द्वेष पसरवणे खूप सोपे झाले आहे। परंतु त्यामुळे केवळ समाजात तणाव निर्माण होत नाही, तर लोकांमध्ये गटतट वाढत जातात। परंतु गांधीजींच्या वाईट बोलू नका या तत्वानुसार आपण संवादामध्ये संयम बाळगू शकतो। आपले शब्द आपण विचारपूर्वक वापरू शकतो। आपल्या शब्दांनी कोणाचं मन दुखावू नये, तर त्यांना प्रेरणा मिळावी, हाच या तत्वाचा मुख्य उद्देश आहे। महात्मा गांधीजींचे तिसरे तत्वज्ञान ते असे की वाईट ऐकू नका। आजच्या समाजात काही लोक प्रचार, चुकीची माहिती, अफवा खूप मोठ्या प्रमाणात पसरवतात। चुकीची माहिती ऐकून आणि ती पुढे पसरवून समाजात गैरसमज आणि हिंसाचार निर्माण होऊ शकतात। परंतु गांधीजींचा वाईट ऐकू नका या तत्वानुसार आपण चुकीची माहिती ऐकणे किंवा नकारात्मक गोष्टी ऐकण्यापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे। तसेच फक्त सत्य आणि सत्यनिष्ठ लोकांचे ऐकूनच योग्य ते निर्णय घेणे आवश्यक आहे। गांधीजींचे हे 3 माकडांचे तत्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त आहेत। वाईट बोलू नका, वाईट पाहू नका व वाईट ऐकू नका या तत्वांनी आपले जीवन अधिकच सुसंवादी, शांत व नैतिक बनवता येईल। आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण सकारात्मकतेवर भर देऊन, सुसंवाद वाढवून आणि सत्यावर आधारित निर्णय घेऊन आपल्याला या सगळ्या आव्हानांवर मात करता येईल। शेवटी मी एवढेच म्हणेन, महात्मा गांधी का जीवन सत्य धर्म की है मिसाल, महात्मा गांधी का जीवन सत्य धर्म की है मिसाल, हमेशा याद रखेंगे हम उनके सिद्धांत उनके हाल, हमेशा याद रखेंगे हम उनके सिद्धांत उनके हाल। धन्यवाद।